नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपल्याला 19 फेब्रुवारीचे हायलाइट्स जे मेन्सच्या परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचे आहेत ते डिस्कस करायचे, जे हिंदू न्यूजपेपर मध्ये आले होते. त्यातला पहिला मुद्दा महत्त्वाचा आजच्या पेपर मधला तो म्हणजे भारत आणि कतारचे संबंध. आयआरच्या कॉन्टेक्स्ट मधून हा महत्त्वाचा टॉपिक ठरतो. गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल, गल्फ कंट्रीज सोबत भारताचे संबंध किंवा भारताच्या ट्रेडसाठी, भारताच्या इकॉनॉमीसाठी गल्फ कंट्रीज किती महत्त्वाच्या ठरतात त्या ठिकाणी आपल्याला इथे डिस्कशन करायचंय. दुसरा मुद्दा इंडिया सेस्मिक प्रिपेअर्डनेस, एडिटोरियल, महत्त्वाचा एडिटोरियल. त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगल मधून हा एडिटोरियल आजच्या पेपर मधला महत्त्वाचा ठरतो. त्यासोबत तिसरा आर्टिकल रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्राइन ऑफ सुप्रीम कोर्ट. त्या ठिकाणी रेअरेस्ट ऑफ रेअर केसला कसं डिफाईन करण्यात आलं होतं, डेथ पेनल्टीज बद्दल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्स वेळोवेळी कशा बदलत गेल्या ते अँगल्स आपल्याला समजून घ्यायचे. 3 इम्पॉर्टंट केसेस अँड 3 इम्पॉर्टंट लँडमार्क जजमेंट्स बाय सुप्रीम कोर्ट. आणि त्यासोबत बीटीआर रिपोर्ट या ठिकाणी महत्त्वाचा आर्टिकल आहे, त्या ठिकाणी आपल्याला शेवटी तो डिस्कस करायचा आहे. हा लास्ट आर्टिकल विशेषतः प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा आहे. पहिले 3 आर्टिकल्स तुमच्या मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मधून खूप महत्त्वाचे ठरतात. सो लेट अस बिगिन विथ द टुडेज अनालिसिस. त्यामध्ये पहिला मुद्दा इंडिया कतार एलिव्हेट टाईज टू स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आता कालच्या मीटिंग मध्ये कुठल्या गोष्टी ठरल्या, कुठल्या गोष्टी कन्क्लूड झाल्या हे जाणून घेण्याआधी वी नीड टू अंडरस्टँड द रिलेशन्स ऑफ इंडिया विथ द गल्फ कंट्रीज किंवा इम्पॉर्टन्स ऑफ गल्फ कंट्रीज विथ रिस्पेक्ट टू इंडिया. या ठिकाणी तो अँगल आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा ठरतो. प्रश्न आला, एसे आला की वाढता इन्फ्लुएन्स किंवा वाढते रिलेशन्स, बायलॅटरल अग्रीमेंट्स ऑफ इंडिया विथ द गल्फ कंट्रीज ते त्या ठिकाणी का महत्त्वाचे ठरतात किंवा त्यांचा अँगल काय तो आपल्याला थोडा माहिती असावा. आता त्यामध्ये समजून घ्या, द गल्फ कंट्रीज सप्लाय 50%, 10-20 नाही तर 50% अर्ध जे क्रूड ऑइल आहे भारतामध्ये येतंय ते गल्फ रिजन मधून येतंय. सो गल्फ कंट्रीज सप्लाय 50% ऑफ इंडियाज क्रूड ऑइल आणि 70% ऑफ नॅचरल गॅस टू इंडिया. सो तुम्हाला समजलं असेल की नॅचरल गॅस झालं, क्रूड ऑइल. सो ऑइल इम्पोर्टच्या बाबतीमध्ये आपण खूप जास्त किंवा म्हणू शकतो की अर्ध्यापेक्षा जास्त पर्सेंट डिपेंडेंट आहोत गल्फ रिजन मध्ये. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंडिया इज हायली डिपेंडेंट ऑन गल्फ ऑइल फॉर इट्स एनर्जी नीड्स. सो keeping into consideration the energy demands or energy requirements of India, त्या ठिकाणी मोठा वाटा कॉन्ट्रीब्यूट केला जातो गल्फ रिजन मधून. दुसरा मुद्दा, युनायटेड अरब एमिरेट्स UAE इज इंडियाज 3rd लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर अँड सौदी अरेबिया इज 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ इंडिया. सो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती लीडिंग ट्रेडिंग पार्टनर्सच्या बाबतीत या ठिकाणी गल्फ कंट्रीज आपल्या सोबत इन्व्हॉल्व्ड आहेत ट्रेड रिलेशन्स मध्ये. त्यानंतर गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल. आता हा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल काय मुद्दा आहे, ज्यांनी कालचा 1 इयर हिंदू अनालिसिस लेक्चर बघितला असेल त्यामध्ये याचा उल्लेख आला होता विथ रिस्पेक्ट टू मिलिटरी एक्सरसाइजेस. कालचा नाही, आय एम सॉरी, परवाचा लेक्चर. सो त्यामध्ये आपण गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलचा उल्लेख केला होता. गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल इट इज अ ग्रुप ऑफ 6 गल्फ कंट्रीज, बरोबर, 6 कंट्रीजचा हा समूह आहे जो पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल रिलेशन्स मध्ये इकॉनॉमिक रिलेशन्स मध्ये काय करतो, इंटरफेअर करतो किंवा इंटरव्हेन्शन्स ठरवतो. सो गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल इज अ ग्रुप ऑफ 6 मेंबर कंट्रीज इन द गल्फ रिजन टू एनहान्स प्रोग्रेस इन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक एस्पेक्ट्स रिलेटेड टू गल्फ कंट्रीज और कंट्रीज इन द गल्फ रिजन. म्हणजे त्यातल्या त्यात पॉलिटिकल संबंध कसे कुठल्या कंट्रीज सोबत वाढवण्याची गरज आहे, त्यामध्ये बायलॅटरल अग्रीमेंट, त्यांचा अलायन्स कसा असेल, नॉन अलायन्स असेल, मल्टी अलायन्स असेल, त्यासोबत ट्रेड वाढवण्यासाठी कुठल्या नवीन कंट्रीज सोबत व्यापार करण्याची गरज आहे, कुठल्या ठिकाणी किती व्यापार केला जातोय. सो या सगळ्या गोष्टी रेग्युलेट केल्या जातात अंडर द गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल विच इज अ ग्रुप ऑफ 6 मेंबर कंट्रीज इन द गल्फ रिजन. सो गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल होस्ट्स ओव्हर 8 million Indian expatriates, making it the largest expatriate community in the region. त्यासोबत गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल इज इंडियाज लार्जेस्ट regional block trading partner. Trade with Gulf Cooperation Council comprised of 15.8% of India's total trade in financial year 2022 and 23. 22-23 मधला जर आपण ट्रेड अनालाइज केला तर 15.8% व्यापार हा आपण गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मधल्या कंट्रीज सोबत केला होता.
compared to 11.6% with the European Union. So युरोपियन युनियन पेक्षाही आपली जास्त ट्रेड इन्व्हॉल्वमेंट ही गल्फ रिजन किंवा गल्फ रिजन मधल्या कंट्रीज सोबत आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला समजलं असेल की इकॉनॉमिक अँगल झाला. मिलिटरी एक्सरसाइजेस मध्ये आता बघा, डिफेन्स सेक्शन जर आपण बघितला तर डिफेन्स सेक्शन मध्ये भारत आणि गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मधल्या कंट्रीजचा संबंध वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्या विचार करायचं झालं तर 2024 मध्ये जी नसीम अल बहार मिलिटरी एक्सरसाइज झाली होती, ओके, नसीम अल बहार. सो दॅट इज द, या कॉन्टेक्स्ट मध्ये नसीम अल बहार ही भारत आणि ओमानच्या मध्ये झाली होती, विच वॉज अ मिलिटरी एक्सरसाइज विच टूक प्लेस इन 2024. सो त्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटतं की ओमान हा आतापर्यंत तरी देखील एकमेव असा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मधला देश आहे जो भारतासोबत मिलिटरी डिफेन्स एक्सरसाइजेस मध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. बाकीचे कंट्रीज गल्फ रिजन मधले इन्व्हॉल्व्ड नाही आहेत का भारतासोबत डिफेन्स मध्ये? तर आहेत, पण गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मधला हा ओमान एकमेव होता. आता त्यातल्या त्यात बाकीचे ज्या कंट्रीज आहेत, दे आर ट्राइंग टू इव्हॉल्व मिलिटरी मेकॅनिझम्स और दे आर ट्राइंग टू एंगेज इन टू मिलिटरी रिलेशनशिप्स और डिफेन्स रिलेशनशिप्स विथ इंडिया, पण आता तरी ते एक्झिक्यूट झालेलं आपल्याला दिसत नाहीये. सो हा झाला सिग्निफिकन्स और वी कॅन से द रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड द गल्फ रिजन्स, ओके, और द कंट्रीज इन द गल्फ रिजन. आता जर आजचा मुद्दा पाहिला, करंट मुद्दा पाहिला की कालच्या मीटिंग मध्ये ज्या ठिकाणी भारत आणि कतारचे संबंध त्या ठिकाणी चर्चेत होते, तिथे कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा झाली किंवा कुठले नवीन विजन ठरवण्यात आलेले आहेत, तर त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे both the countries have decided to elevate their ties to strategic partnership and agreed to double bilateral trade to $30 billion by 2030. सो दोन्ही कंट्रीजने काय ठरवलंय, 2030 पर्यंत त्यांचा जो बायलॅटरल ट्रेड आहे तो कितपत वाढणार आहे, कितीपर्यंत वाढणार आहे, $30 बिलियन पर्यंत हे टार्गेट आहे. Two sides signed a revised agreement for avoidance of double taxation. So double taxation करण्यासाठी, फ्री ट्रेड अग्रीमेंट मध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी दोन्ही कंट्रीजनी या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत, आरंभ केलेला आहे. सो रिवाइज्ड अग्रीमेंट फॉर डबल टॅक्सेशन, प्रिव्हेंशन ऑफ फिस्कल इव्हेजन फॉर टॅक्सेस ऑन इन्कम and 5 memorandums of understandings on economic partnership and cooperation in archives and documentation and youth affairs and sports. So ह्या गोष्टी फक्त तुम्हाला समजलं असेल की ट्रेड पर्यंत आता मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. गल्फ कंट्रीज मधला संबंध भारताशी फक्त डिफेन्स मध्ये किंवा त्या ठिकाणी ट्रेडशी संबंधित राहिलेला नाहीये. सो इट हॅज ऑल्सो एक्सटेंडेड टू यूथ अफेअर्स आणि त्या ठिकाणी स्पोर्ट्स, कोऑपरेशन अँड कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स. त्या ठिकाणी टू साइड्स कॅन वर्क क्लोजली इन एनर्जी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, हेल्थ केअर, फूड प्रोसेसिंग, फार्मास्युटिकल्स अँड ग्रीन हायड्रोजन. सो त्या मीटिंग मध्ये, त्या समिट मध्ये दोन्ही कंट्रीजनी पोटेन्शियल एरियाज रिअलाइज केलेले आहेत, ज्यामध्ये दोन कंट्रीज काय करू शकतात, भारत आणि कतार इन्व्हॉल्व होऊ शकतात आणि स्ट्रॅटेजिकली एकमेकांना वर नेऊ शकतात, स्ट्रॅटेजिकली एकमेकांना मदत करू शकतात इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, इन टर्म्स ऑफ फार्मास्युटिकल हेल्थ, इन टर्म्स ऑफ ग्रीन हायड्रोजन, डेव्हलपिंग मॅन्युफॅक्चरिंग ग्रीन हायड्रोजन अँड रिड्युसिंग कार्बन फुटप्रिंट. सो या सगळ्या अँगल्स मध्ये नवीन अँगल्स रिअलाइज करण्यात आलेले आहेत, नवीन पोटेन्शियल एरियाज डिस्कवर करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही कंट्रीजनी हे विजन स्वतःसाठी ठरवलेलं आहे, टेकिंग इनटू कन्सिडरेशन द बायलॅटरल अग्रीमेंट बिटवीन इंडिया अँड कतार. सो इथे बघू शकता तुम्ही, इंडिया अँड गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल आर नेगोशिएटिंग अबाउट हॅव्हिंग अ फ्री ट्रेड अग्रीमेंट. फ्री ट्रेड अग्रीमेंट बद्दल डबल टॅक्सेशन अवॉइड करण्यासाठी एक फ्री ट्रेड अग्रीमेंट असावी, ज्या ठिकाणी एका कंपनीला किंवा एका व्यापाऱ्याला दोनदा टॅक्स पे करावा लागू नये स्वतःच्याच देशामध्ये. सो त्या दृष्टिकोनातून किंवा नेगोसिएशन्सच्या दृष्टिकोनातून फ्री ट्रेड अग्रीमेंट बद्दल चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं a total of 38 Qatari entities representing retail, finance and energy sector participated in the deliberations where two-sided resolved to double bilateral trade to $28 billion by 2030. इथे estimated year पण लक्षात ठेवायचे 2030 आहे. कधीपर्यंत त्यांना डबल करायचे बायलॅटरल ट्रेड, तर 2030 पर्यंत, म्हणजे पुढे अजून 5 वर्षाचा कालावधी आहे. फाइन. सो दीज वर द हायलाइट्स ऑफ द इंडिया कतार रिलेशनशिप्स. त्यातल्या त्यात या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत मेन्सच्या दृष्टिकोनातून. आपण हा
पेपर मधल्या न्यूजचा अनालिसिस पाहिला किंवा अँगल पाहिला. इथं आपण त्या गोष्टी सुद्धा डिस्कस केल्या ज्या पेपरच्या बाहेरच्या आहेत. जसं की या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की गल्फ रिजन मधल्या कंट्रीज इंडिया सोबत कशा एंगेज्ड आहेत किंवा त्यांचा महत्त्व भारतासाठी किती आहे आणि कुठल्या अँगल्स मध्ये आहे. सो एकदा का ते तुम्हाला समजलं, तुमच्या डोक्यात राहिलं की गरज पडल्यानंतर तुम्ही ते पॉइंट्स इंट्रोडक्शन मध्ये किंवा बॉडीमध्ये वापरू शकता. कारण बेसिकली जे उत्तर तुम्ही लिहिणार आहात ते तुमच्या लेंथवर नाही तर तुमच्या क्वालिटीवरती डिपेंडेंट असणार आहे. म्हणजे तुमचे मार्क्स, तुमचा स्कोर तुमच्या क्वालिटीवरती डिपेंडेंट असणार आहे. सो व्हेनेवर यू आर रायटिंग एनी आन्सर, प्रेझेंटिंग युअर पॉइंट्स, फॅक्च्युअल कंटेंट, त्या ठिकाणी इंटरनॅशनल रिलेशन्सच्या बाबतीत हे जास्त महत्त्वाचं ठरतं की बायलॅटरल अग्रीमेंट्स कुठल्या कुठल्या झाल्या होत्या 2 देशांमध्ये किंवा त्या ठिकाणी 2 देशांमधले व्यापार कुठल्या बाबतीत जास्त रिलेटेड आहेत. जसं की या ठिकाणी नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल, बरोबर. त्या ठिकाणी डिप्लोमॅट्स एकमेकांच्या म्हणजे 2 देशांमध्ये कितपत एक्सचेंज केले जातात, डिप्लोमसी त्या ठिकाणी कशी आहे, स्ट्रॅटेजी कशी आहे, ज्या काउन्सिल्स आहेत, इंटरनॅशनल अग्रीमेंट्स आहेत त्या कुठल्या बाबतींमध्ये एक्सटेंड होतात, म्हणजे पॉलिटिकल का इकॉनॉमिकल का दोन्हीही बाबतींमध्ये. सो हा सगळा अँगल तुम्हाला माहिती असणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. सो आय होप दिस आर्टिकल इज क्लिअर. वळूयात दुसऱ्या आर्टिकलकडे, दॅट इज येस, क्वेक्स मे वेल शार्पन इंडियाज सेस्मिक रेडीनेस. हा अखंड आर्टिकल अर्थक्वेक रेझिलियन्स बद्दल बोलतोय. म्हणजे भारत कुठल्या दिशेने प्रयत्न करतोय अर्थक्वेक्सला मॅनेज करण्यासाठी किंवा डिझास्टर मिटिगेशनसाठी. त्या ठिकाणी हे शेवटचे 2 पॅराग्राफ्स खूप जास्त महत्त्वाचे ठरतात आपल्या एक्झाम दृष्टिकोनातून. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, adhering to already existing building codes not only in the Himalaya but in the surrounding Indo-Gangetic plains can go a long way in limiting the inevitable damage. म्हणजे सुरुवातीला अशी आयडियोलॉजी किंवा विचारधारा होती की जर आपण बिल्डिंग कोड्स म्हणजे बिल्डिंग कशी कन्स्ट्रक्ट केली गेली पाहिजे, अर्थक्वेक रेझिलियन्ससाठी त्याचा बेस कसा असला पाहिजे, हे जे काही बिल्डिंग कोड्स असतात ते फक्त हिमालयन रिजनसाठी मर्यादित न राहता नॉर्थ इंडियन प्लेन्स मध्ये सुद्धा राबवण्यात यावेत किंवा इम्प्लिमेंट करण्यात यावेत. त्यांनी काय होईल की डिझास्टरची रिस्क किंवा अर्थक्वेकची रिस्क किंवा त्याची इंटेन्सिटी म्हणा, त्याचा डिस्ट्रक्टिव्ह इम्पॅक्ट म्हणा कमी केला जाऊ शकतो. पण लेटर ऑन ते रिअलाइज झालं की हे मर्यादित नाहीये, इट इज नॉट होल अँड सोल सफिशियंट. म्हणजे फक्त बिल्डिंग कोड्स इम्प्लिमेंट करून, बिल्डिंग कोड्सच्या आधारावरती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून अर्थक्वेकचा धोका किंवा अर्थक्वेकचे डॅमेजेस आपण कंट्रोल करू शकत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याचं उत्तर नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी दिलंय. त्या ठिकाणी ते सांगतात सेस्मिक बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसीज पाहिजेत की बाबा ठीक आहे, अर्थक्वेक आपल्या हातात नाहीये, अनप्रेडिक्टेबल इनएव्हिटेबल इव्हेंट आहे, तो नॅचरल इव्हेंट आहे, तो झाल्यानंतर त्यातून लवकरात लवकर उभारण्यासाठी, लवकरात लवकर रेज्युमिनेट करण्यासाठी त्या ठिकाणी सेस्मिक बिल्डिंग इन्शुरन्स पॉलिसीज असाव्यात इंडियामध्ये. फाईन. सो सेस्मिक बिल्डिंग इन्शुरन्स स्कीम वेअर प्रीमियम्स फॉर इन्शुरिंग अगेन्स्ट कोलॅप्स कॅन बी ऑफर्ड अँड एनकरेज्ड. ज्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स झालंय तिथल्या लोकांसाठी इन्शुरन्स बेनिफिट्स किंवा त्या ठिकाणी त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी काही इन्शुरन्स बेनिफिट्स असावेत. डुईंग असेसमेंट ऑफ द कॉस्ट ऑफ द रेस्क्यू, टेम्पररी शेल्टिंग अँड रिहॅबिलिटेशन. आता इथं कॉस्टिंगचा विचार करण्यात यावा. ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे प्लॅन्स डिवाइस करताय, जे एक्झिस्टिंग प्लॅन्स आहेत त्या सर्वांना एकत्रित एक्झिक्यूट करण्यासाठी किती कॉस्टिंग लागेल, त्या कॉस्टिंग बद्दल व्यवस्थित प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करण्याची गरज आहे. कारण जरी तुमचे प्लॅन्स रेडी असतील, जोपर्यंत तुमच्याकडे फंड्स अलोकेट केले जात नाहीत त्या प्रोजेक्टसाठी तोपर्यंत तुमच्या प्लॅन्सला 0 व्हॅल्यू राहते. त्यासोबत कोलॅबोरेशन्स, कुणासोबत कोलॅबोरेशन्स विथ कंट्रीज दॅट आर एक्सपर्ट्स इन द फील्ड ऑफ अर्थक्वेक अँटिसिपेशन. ज्या कंट्रीजनी ऑलरेडी एफर्ट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे किंवा ज्या कंट्रीज एफर्ट्स घेत आहेत टू डेव्हलप टेक्नॉलॉजीज अँड टू डिझाईन प्लॅन्स अँड स्ट्रॅटेजीज फॉर डिझास्टर मिटिगेशन टू रिड्यूस द इम्पॅक्ट्स ऑफ डिझास्टर, अशा कंट्रीज सोबत कोलॅबोरेट करणं, त्यांच्याकडून नवीन आयडियाज घेणं, त्यांचे प्लॅन्स आपण इन्कॉर्पोरेट करणं आपल्या देशामध्ये, हे केलं जाऊ शकतं. बरोबर. सो कोलॅबोरेशन्स. सो हे काही ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन्स आहेत जे राबवले जाऊ शकतात. आता याच्या पलीकडे लक्षात घ्या अजून कुठले स्ट्रॅटेजीज आहेत इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जे गाईड करतात टू हॅव स्ट्रॅटेजीज ऑर इम्प्लिमेंट प्लॅन्स इन डिझास्टर मिटिगेशन. त्यामध्ये पहिला पॉइंट that is IPRED, that is International Platform for Reducing Earthquake Disaster. It promotes international cooperation on seismology and earthquake engineering to strengthen building code practices worldwide. म्हणजे जे आता आपण पेपरमध्ये वाचलं बिल्डिंग कोड हिमालयासोबतच नॉर्थ इंडियन प्लेन्स मध्ये सुद्धा
इम्प्लिमेंट करण्यात यावा. सो ते बिल्डिंग कोड्स वेळोवेळी काय केले पाहिजेत, अमेंड करण्याची गरज असते. कारण वेळोवेळी जी इंटेन्सिटी म्हणजे काळानुसार जी इंटेन्सिटी वाढणार आहे नॅचरल कॅलॅमिटीजची ती अनप्रेडिक्टेबल आहे आणि ती वाढतच जाणार आहे, कमी तर होणार नाहीये. सो काळानुसार बदलत्या काळानुसार बिल्डिंग कोड्सला पण अमेंड करणं, अपग्रेड करणं यासाठी हा प्लॅटफॉर्म कार्यरत आहे. दुसरा मुद्दा, सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन is international agreement that aims to reduce disaster risk by 2030. सो या ठिकाणी सेंडाई फ्रेमवर्क बद्दल तुम्ही उल्लेख करू शकता तुमच्या उत्तरामध्ये, ज्यांचं टार्गेट इयर आहे 2030. त्यांनी सांगितलंय की 2030 पर्यंत काही स्ट्रॅटेजीज, काही इनकॉर्पोरेशन्स इम्प्लिमेंट केले जातील कंट्रीजमध्ये, ज्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट काय असेल, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल, ज्यामुळे काय होईल, अर्थक्वेक जरी झाला तरी त्याचा डॅमेज मिनिमाइज केला जाईल किंवा त्यातून जे लॉस ऑफ लाईफ आणि प्रॉपर्टी होईल ते मिनिमाइज केलं जाईल. इट वॉज अडॉप्टेड इन 2015 बाय द युनायटेड नेशन्स मेंबर स्टेट्स. सो 2015 मध्ये ह्या स्ट्रॅटेजीला, या फ्रेमवर्कला अडॉप्ट करण्यात आलं होतं आणि ते सक्सेसफुली आपल्याला एक्झिक्यूट करायचे 2030 पर्यंत. मिटिगेशन अँड रिड्युसिंग द लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इन केस ऑफ डिझास्टर रिस्क. त्याचसोबत या ठिकाणी GHI's रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही याचा उल्लेख करू शकता. दे डेव्हलप्ड ग्लोबल अर्थक्वेक सेफ्टी इनिशिएटिव्ह GESI. आता या ठिकाणी बघूया, ग्लोबल अर्थक्वेक सेफ्टी इनिशिएटिव्ह GESI टू मीट द अर्जंट नीड्स ऑफ सिटीज ॲट रिस्क फ्रॉम नॅचरल डिझास्टर्स. तर त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह होते, ते ऑब्जेक्टिव्ह आपण समजून घेऊया. टू एक्सप्रेस अर्बन अर्थक्वेक रिस्क इन ले टर्म्स. काय सांगतोय पहिला पॉइंट नीट समजून घ्या. टू एक्सप्रेस अर्थक्वेक रिस्क इन ले टर्म्स म्हणजे काय, अर्थक्वेक थ्रेटन कम्युनिटीज अँड देअर पॉलिटिकल बॅकग्राउंड्स और देअर पॉलिटिशियन्स मस्ट अंडरस्टँड द हजार्ड दॅट दे फेस. They synthesize technical information about the effect of earthquake into simple risk characterization while identifying the most vulnerable aspects of the community. म्हणजे त्या ठिकाणी community awareness, community preparedness to face the consequences of earthquake. म्हणजे त्या अर्थक्वेकच्या शॉक मधून कसं लवकरात लवकर रिकव्हर केलं जाऊ शकतं किंवा अर्थक्वेकचे धोके कसे परसीव्ह केले जाऊ शकतात किंवा त्या सिच्युएशन मध्ये कम्युनिटीजनी कसं बिहेव केलं पाहिजे, कसं इंटरॅक्ट केलं पाहिजे, त्याबद्दल अवेअर राहणं, जागृत राहणं. दुसरा मुद्दा, टू मेजर ट्रेंड्स इन अर्बन अर्थक्वेक रिस्क ऑफ द वर्ल्ड्स मेजर सिटीज. बरोबर, कारण जसं लोक मायग्रेट करतात अर्बन लोकेशन्स मध्ये, त्या ठिकाणी अर्थक्वेकचे चान्सेस किंवा संभावना सुद्धा वाढते. बरोबर, सो त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑब्जेक्टिव्ह वॉज टू मेजर हाऊ रॅपिडली अ डेव्हलपिंग सिटीज रिस्क ऑफ लाईफ लॉस ड्यू टू अर्थक्वेक इज इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रोथ और डिक्रीजिंग ड्यू टू मिटिगेशन एफर्ट्स. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचं मायग्रेशन वाढतंय त्या प्रमाणातच नॅचरल कॅलॅमिटीज किंवा डिझास्टर सुद्धा वाढतायत. सो या ठिकाणी ग्रोथ आणि नॅचरल डिझास्टर्स मध्ये एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून त्यावरती स्टडी करणं, अॅनलाइज करणं, जेणेकरून आपण एका डिझायर्ड सोल्युशन वरती पोहोचू शकतो. त्यासोबत टू प्रोड्यूस अ टूल दॅट अलाउज सिटी टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ व्हेरियस मीन्स ऑफ रिड्युसिंग अर्थक्वेक, सेल्फ इव्हॅल्युएशन ॲट द सिटी लेवल. आणि त्यासोबत टू हायलाइट द इन्क्रीजिंग अर्थक्वेक रिस्क ऑफ स्कूल्स इन डेव्हलपिंग कंट्रीज अँड द पोटेन्शियल फॉर रिड्युसिंग द रिस्क. सो हे 4 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत अंडर GHI's ग्लोबल अर्थक्वेक सेफ्टी इनिशिएटिव्ह, जी इन्कॉर्पोरेट केली गेली पाहिजे बाय कंट्री लाईक इंडिया, ज्या ठिकाणी अर्थक्वेकचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. फाईन. सो आय होप हे पॉइंट्स तुम्ही यूज करू शकाल इफ युअर क्वेश्चन डिमांड्स. ह्या एडिटोरियल मध्ये जो मुद्दा महत्वाचा होता ते म्हणजे लास्ट 2 पॅराग्राफ्स, ज्या ठिकाणी त्यांनी सिच्युएशन म्हणजे केस स्टडी एक्सप्लेन केली आहे की बाबा फक्त तुम्ही बिल्डिंग कोड्स इम्प्लिमेंट करून त्या ठिकाणी सोल्युशन किंवा त्यावरती मोक्ष प्राप्त करू शकत नाही, तुम्हाला हे काही स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. आणि त्या पलीकडे जाऊन आपण काही इंटरनॅशनल अजेंडाज डिस्कस केले जे इन्कॉर्पोरेट केले जाऊ शकतात फॉर डिझास्टर मिटिगेशन. फाईन. सो दॅट वॉज ऑल अबाउट द आर्टिकल. मुव्हिंग अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल. हा आर्टिकल अत्यंत महत्वाचा आहे ज्युडिशियरीच्या अँगलमधून, ज्युडिशियरीच्या कॉन्टेक्स्टमधून. व्हॉट इज द आर्टिकल अबाउट व्हॉट इज द रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन. आता या ठिकाणी आरजे कर मेडिकल कॉलेजची जी केस झाली होती, बरोबर, विच वॉज द मोस्ट हिनियस केस ऑफ 2024, त्यामध्ये सुद्धा हा प्रिन्सिपल चर्चेत होता. रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे नेमकं काय. तर आता या ठिकाणी 3 केसेस आपल्याला डिस्कस करायचे आणि त्या तिन्ही केसेसचे जजमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रिलिम्स मेन्स दोन्हीसाठी महत्वाचं आहे.
केस स्टडी तुम्हाला मेन्स मध्ये लिहायला लागली किंवा ज्युडिशियल रिफॉर्म्स बद्दल जर तुम्हाला लिहावं लागलं त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे उपयोगी ठरणार आहे. प्रिलिम्स मध्ये पण विचारलं जाऊ शकतं लँडमार्क जजमेंट्स जे वेळोवेळी बदलले गेले. आता इथं पहिली केस ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं किंवा व्हॅलिडेट केलं होतं डेथ सेंटेन्सला, केस ऑफ 1972 जगमोहन सिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी. केस कुठली होती? जगमोहन सिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी, ज्या ठिकाणी डिबेट ऑन द डिस्क्रिशन गिवन टू द जजेस टू अवॉर्ड द डेथ सेंटेन्स in 1972 when the Supreme Court upheld the constitutional validity of the death penalty in Jagmohan Singh versus State of UP. त्या ठिकाणी ही जी डेथ सेंटेन्स ग्रँट करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाद्वारे, त्याला क्रिटिसाइज करण्यात आलं होतं बाय सर्टन पीपल हु सेड दॅट जजेसच्या डिस्क्रिशन म्हणजे जजेसच्या मर्जीने जे ते डेथ पेनल्टी देतात ती कितपत योग्य आहे किंवा कितपत फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करत नाही असं तुम्ही जस्टिफाय करताय. कारण त्यांचं म्हणणं असं होतं जे या डेथ पेनल्टीला ऑपोज करत होते, that death sentence puts an end to all fundamental rights guaranteed under Article 19 and the law with regard to the capital sentence is unreasonable and not in the interest of general public. असं ऑपोजिशनचं म्हणणं होतं किंवा ऑपोनंट्सचं म्हणणं होतं who are disregarding the verdict of Supreme Court. They also pointed out that judges have no clear guidelines for deciding between death penalty and life imprisonment. 1972 चा कालखंड बोलतोय आपण. We are talking about a time period back in 1972. ज्या वेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाकडे कुठलीही क्लॅरिटी नाहीये. सुप्रीम कोर्ट ऑर द ज्युडिशरी डझंट हॅव क्लॅरिटी की कुठल्या केसेसमध्ये कुठल्या सिच्युएशन्समध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट देण्यात यावी आणि कुठल्या केसेसमध्ये डेथ पेनल्टी दिली जावी. ह्या सिच्युएशन्स बद्दल ह्या जजमेंट्स बद्दल क्लॅरिटी नाहीये. सो ह्या ठिकाणी द कोर्ट डिसॅग्रीड. कोर्टाने ह्याला कसं रिॲक्ट केलं? कोर्टाने हे म्हणणे फेटाळून टाकले. कोर्टाने सांगितलं की अक्युज्ड इज अवेअर ऑफ द पोटेन्शियल फॉर द डेथ सेंटेन्स. जो क्राईम कमिट करतोय त्याला कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहेत आणि ते कॉन्सिक्वेन्सेस विचारात घेऊन तो क्राईम कमिट करतोय. सो ड्युरिंग द ट्रायल ऑल रेलेव्हंट फॅक्ट्स इन्क्लुडिंग मिटिगेशन सर्कमस्टन्सेस आर कन्सिडर्ड. सो या ठिकाणी तुम्ही डेथ सेंटेन्सला अवैध मानू शकत नाही. त्यानंतर पुढची केस 1980 ची केस ज्या ठिकाणी बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब मध्ये पहिल्यांदा रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिनचा उल्लेख झाला होता किंवा ह्या टर्मला डिवाइस करण्यात आलं होतं की बाबा ठीक आहे डेथ पेनल्टी कशात द्यावी? डेथ पेनल्टी फक्त त्या केसेसमध्ये द्यावी विच केसेस आर रेअरेस्ट ऑफ रेअर इन दॅट पर्पज. ही जजमेंट होती 1980 ची. सो 1980 मध्ये काय झालं? प्रिन्सिपल आला. कुठला प्रिन्सिपल? रेअरेस्ट ऑफ रेअर प्रिन्सिपल. पण 1980 मध्ये देखील रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे नेमकं काय? कुठल्या केसेसला तुम्ही रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये काउंट कराल? ह्या गाईडलाईन्स किंवा ह्या गोष्टींबद्दल क्लॅरिटी नव्हती. सो दॅट वॉज अगेन द फेलियर ऑफ द जजमेंट ऑर वर्डिक्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ 1980. त्यानंतर फायनली 1983 चा कालखंड येतो. 3 वर्षांनंतर मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स प्रपोज केल्या किंवा त्या कंडिशन्स सांगितल्या ज्या कंडिशन्स मध्ये डेथ पेनल्टी दॅट इज रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये डेथ पेनल्टी दिली जाऊ शकते. सो दॅट वॉज द केस ऑफ 1983 मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. आता त्यामध्ये कुठल्या कंडिशन सांगितल्या? 5 कॅटेगरीज सांगितल्या विच विल बी काउंटेड इन रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस. ओके, मग त्या 5 कॅटेगरीज कुठल्या माहिती असावं प्रिलिम्ससाठी खूप महत्वाचं आहे. पहिली सिच्युएशन मॅनर ऑफ कमिटिंग द मर्डर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मर्डर किंवा एखादा क्राईम खूप हिनियसली कमिट केला गेलाय. एक्झाम्पल निर्भया केस ऑफ 2012 लँडमार्क जजमेंट. सो त्या ठिकाणी एखादा क्राईम एकदम ब्रुटली एकदम इनह्युमन पद्धतीने कमिट केला गेलाय. त्या ठिकाणी दुसरी कंडिशन मोटिव्ह ऑफ द मर्डर व्हेन द मर्डर इज कमिटेड फॉर अ मोटिव्ह विच रिव्हिल्स टोटल डिप्रॅव्हिटी. या सिच्युएशन मध्ये तिसरी सिच्युएशन socially abhorrent nature of the crime, that is when a murder occurs of someone belonging to a minority community and is committed not for personal reasons but in circumstances which arouse social wrath. म्हणजे अशा क्राइम्स मध्ये ज्या ठिकाणी मर्डर झालाय एखाद्या सोशल इश्यूमुळे, ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मायनॉरिटी आहे, म्हणजे उदाहरणार्थ ओके उदाहरणार्थ एखादी व्यक्ती, जस्ट गिव्ह मी अ मिनिट, एखादी व्यक्ती मायनॉरिटी कम्युनिटीला बिलॉंग करते म्हणून तिला ब्रुटली
मारण्यात आलंय किंवा तिचा मर्डर करण्यात आलंय आणि तिला ब्रुटली ट्रीट करण्यात आलंय बिकॉज शी बिलॉंग्स टू मायनॉरिटी. सो अशी काही क्रिमिनल्सची ज्या ठिकाणी मानसिकता असती, मेंटॅलिटी असती, त्या सिच्युएशन्स मध्ये कॅपिटल पनिशमेंट, डेथ सेंटेन्स दिली जाऊ शकते. त्यानंतर दुसरी कंडिशन त्यांनी काय सांगितली, मॅग्निट्यूड ऑफ द क्राईम, पुन्हा इंटेन्सिटी ऑफ द क्राईम, की बाबा त्या क्राईम सीन मध्ये तो मर्डर कमिट करताना किती टॉर्चर केलं गेलंय त्या व्यक्तीला, विक्टिमला. त्यानंतर पर्सनॅलिटी ऑफ द ऑफेंडर, when the victim of the murder is a child, a helpless woman, a person rendered helpless by old age or infirmity etc. So ह्या कंडिशन्सला विचारात घेऊन, ह्या 5 कंडिशन्सला विचारात घेऊन डिसाइड केलं जाईल कोर्टाद्वारे की whether that case is rarest of rare case or not. So ही क्लॅरिटी कधी आली, 1983 च्या जजमेंट मध्ये. This clarity came in the judgment of 1983 मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. त्या ठिकाणी 5 कंडिशन्स डिफाईन करण्यात आल्या की कुठल्या कंडिशन्स मध्ये तुम्ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून कन्सिडर कराल. आता त्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे, शेवटची केस आहे जी खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर द सेम केसमध्ये ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर करण्यात आल्या होत्या की ह्या ठिकाणी डेथ पेनल्टी कुठल्या केसेसमध्ये दिली जाऊ शकते किंवा डेथ पेनल्टीला ऑल्टरनेटिव्ह म्हणून, ऑप्शन म्हणून लाईफ इम्प्रिझनमेंट सुद्धा त्या ठिकाणी ग्रँट केली जाऊ शकते. सो त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला होता. कोर्ट इन 1983 इन मिथू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब struck down section 303 of IPC which prescribed mandatory death penalty for anyone who commits murder while serving a life sentence. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा अक्युज्ड आहे, तो ऑलरेडी जेलमध्ये आहे किंवा ऑलरेडी तो डेथ म्हणजे ऑलरेडी लाईफ सेंटेन्स सर्व करतोय आणि त्या कोर्समध्ये, त्या टेन्युअरमध्ये, त्या म्हणजे सेंटेन्समध्येच त्यांनी दुसरा क्राईम कमिट केला, दुसरा मर्डर कमिट केला. सो अशा सिच्युएशन्समध्ये अकॉर्डिंग टू सेक्शन 303 ऑफ IPC आधी काय व्हायचं, कंपल्सरी म्हणजे तिथं कुठलाही विचार न करता, ऑप्शन ऑल्टरनेटिव्ह न विचारात घेता डेथ सेंटेन्स देण्यात यायची अकॉर्डिंग टू द ओल्ड प्रोव्हिजन. पण ते ओल्ड प्रोव्हिजन स्ट्रक डाऊन करण्यात आलं होतं 1983 मध्ये. कुठला सेक्शन, सेक्शन 303 ऑफ IPC. आणि त्या ठिकाणी 302 सेक्शन 302 ला लागू करण्यात आलं होतं. म्हणजे काय की एखाद्या सिच्युएशन मध्ये जर ऑलरेडी एखादा व्यक्ती लाईफ इम्प्रिझनमेंट फेस करतोय आणि त्या कोर्समध्ये जर त्यांनी दुसरा मर्डर कमिट केला तर तिन्ही पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या जाऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी डेथ पेनल्टी न देताच तुम्ही ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून काय करू शकता, लाईफ इम्प्रिझनमेंट सुद्धा देऊ शकता किंवा त्या ठिकाणी म्हणजे कॅश पेनल्टी म्हणजे फाईन सुद्धा इम्पोज करून त्याला माफ केलं जाऊ शकतं. सो दीज ऑल्टरनेटिव्स वर अवेलेबल और ओपन बाय द जजमेंट ऑफ 1983. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी हे 4 सिनॅरिओज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 1972 ज्या ठिकाणी रेअरेस्ट ऑफ रेअर केसचा काही उल्लेख नव्हता, डेथ पेनल्टी जजेसच्या डिस्क्रिशनवरती देण्यात यायची, म्हणजे जजेसला वाटेल तेव्हा त्यांच्या मर्जीने, त्यांच्या डिस्क्रिशननी कॅपिटल पनिशमेंट देण्यात येत होती, देण्यात यायची. त्यानंतर 1980 मध्ये पहिल्यांदा डिवाइस करण्यात आला टर्म रेअरेस्ट ऑफ रेअर केस, बट इट वॉज नॉट डिफाईन. मग त्याला डिफाईन करण्यात आलं 1983 मध्ये, ज्या ठिकाणी 5 कंडिशन्स इम्पोज करण्यात आल्या, ज्या कंडिशन्स वरती तुम्ही एखाद्या केसला रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून डिक्लेअर करू शकता. आणि त्यापुढे त्याच इयरमध्ये दुसऱ्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की जर ऑलरेडी एक व्यक्ती लाईफ इम्प्रिझनमेंट फेस करत असेल आणि त्यांनी मर्डर कमिट केला तर सेक्शन 303 ऑफ IPCच्या अकॉर्डिंग त्याला कंपल्सरीली डेथ पेनल्टी देण्यात येत होती आधी, पण 1983 नंतर ते बदललं आणि ते स्ट्रक डाऊन केलं. सो त्या ठिकाणी 302 सेक्शन आपण इम्पोज करतोय, ज्या ठिकाणी लाईफ इम्प्रिझनमेंट सुद्धा एक ऑप्शन असू शकतो. फाईन. सो हे 4ही सिनॅरिओज तुम्हाला समजून घ्यायचेत, लक्षात ठेवायचेत प्रिलिम्ससाठी, ऑल्सो फॉर युअर मेन्स. ओके. Moving ahead to the last article of the day, important article for your prelims. India prepares to submit updated greenhouse gas inventory to the United Nations. आता इथे बघा, India in its final stages of preparing its first ever biannual transparency report, which is part of commitment as a signatory to 2015's Paris Agreement on Climate Change. आता लक्षात घ्या, जेव्हा 2015 मध्ये बायॲन्युअल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट सबमिट करणं ही कन्सेप्ट आणण्यात आली होती, तेव्हा 2015 मध्ये फक्त एवढी कन्सेप्ट होती किंवा एवढं अंडरस्टँडिंग होतं की फक्त डेव्हलप्ड कंट्रीजनी, त्या ठिकाणी अंडर डेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंगचा काही विषय नव्हता. सो 2015 मध्ये फक्त एवढी कंडिशन होती की फक्त डेव्हलप्ड कंट्रीजनी काय केलं पाहिजे, बायॲन्युअल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट सबमिट केला पाहिजे. पण
ह्या सिच्युएशन्स बदलल्या. कधी बदलल्या? 2024 मध्ये. 2024 मध्ये त्यांनी क्लिअरली स्टेट केलं की डेव्हलप्ड असो, अंडर डेव्हलप्ड असो, डेव्हलपिंग असो, फॉर ऑल कंट्रीज इट इज मॅन्डेटरी टू सबमिट धिस रिपोर्ट. सो दॅट इज वाय COP 2024 मधली कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी बाकू अझरबैजान मध्ये कंडक्ट झाली होती, दॅट बिकम्स सिग्निफिकंट इन दिस रिगार्ड. सो त्या ठिकाणी बघा, दिस रिपोर्ट विल बी इंडियाज ऑफिशियल पोझिशन ऑन इट्स ग्रीनहाउस गॅस एमिशन इन्व्हेंटरी, की सेक्टर्स अँड सोर्सेस, steps taken to improve energy efficiency as well as transition to renewable energy sources. म्हणजे ह्या रिपोर्ट मध्ये ह्या 4 गोष्टींबद्दल उल्लेख असणार आहे. These 4 parameters will be considered or regarded in the report which will be submitted. त्यानंतर, while India has been periodically submitting such information in the form of national communications and biannual updated reports, the BTR is a document that will be a subject to technical review by independent non-Indian UNFCCC accreditation. सो ह्या ठिकाणी एक इंडिपेंडेंट बॉडी जी नॉन इंडियन आहे नेचरमध्ये, फॉरेन बॉडी आहे, ती ह्यावरती काय करणार आहे? रेग्युलेशन्स आणि सुपरविजन्स कंडक्ट करणार आहे की बाबा तुम्ही किती प्रमाणात ग्रीन हाऊस गॅसेस एमिट करताय, त्याला रोखण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कुठले स्टेप्स घेतले आहेत, कुठले मेजर्स फॉलो करताय, त्या ठिकाणी तुमच्या रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्ट कुठल्या स्पीडमध्ये चालला आहे किंवा कुठल्या एफर्ट्सनी चालला आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल हस्तक्षेप किंवा इंटरव्हेन्शन्स घेतले जाणार आहेत बाय द UNFCCC accreditation. And this was regarded in 2024's Conference of Parties which took place in Baku, Azerbaijan. So ह्या रिगार्ड मध्ये हा आर्टिकल महत्वाचा ठरतो. In its latest BOR, India reported that in 2020 greenhouse emissions fell by 7.93% from the 2019 levels. Okay, so ही एक significant achievement म्हणू शकतो आपण, small steps towards success or small steps towards shifting or transitioning to renewable energy sources or renewable energy alternatives. So ह्या रिगार्ड मध्ये हा आर्टिकल महत्वाचा ठरतो एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह मधून. आणि अशा प्रकारे आपण फायनली आजचा हिंदू अनालिसिस सेशन कंक्लूड करतो. These were the important articles and events from today's Hindu analysis. So I stop here for today. Thank you.